नमस्कार, वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. संवाद स्वच्छंद सखीचा या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत. आताच नवनियुक्त झालेल्या नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेसमधून भरघोस मताने निवडून आलेल्या अर्चनाताई पाटील यांना. ताई नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. ताई, सर्वप्रथम तर आमच्या दर्शकांना तुम्ही तुमचा एक छोटासा परिचय द्या. मी सौ अर्चना मनीष उर्फ छोटू पाटील, यशोदानगर नंबर 2 मध्ये राहते. प्रभाग क्रमांक 10 ब गटामधून निवडून आलेली आहे. माझ्या फाईटला संध्याताई टिकली होती, उपमहापौर. त्यांच्या फाईटमध्ये मी जिंकून आली आहे. काय बात आहे. उपमहापौरांना हरवून ताई जिंकून आलेल्या आहेत. आणि कसं आहे, प्रत्येकाला चान्स मिळायला पाहिजे. संध्याताई टिकलेंच्या काळामध्ये त्यांनी देखील खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि आता कदाचित तुमच्या प्रभागामध्ये असं वाटलं की तुम्हाला एक चान्स बघावा. आणि मला असं वाटतं की तुमचं पण काम चांगलंच राहील. बघूया आता पुढे पुढे. पहिल्यांदाच आहे तुमचं पण आणि नवीनच आता सगळी सुरुवात आहे. कामाला सुरुवात झालेली आहे. तसं आमच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेच. ताई, तुमच्या या यशामागे तुम्ही जे जिंकून आलात, या यशामागे सगळ्यात मोठा हात कोणाचा? सगळ्यात मोठा हात माझ्या मिस्टरांचा आहे. अरे वा, छान. माझे मिस्टर गेल्या 30 वर्षापासून समाजसेवेमध्ये आहे. दोनदा उभे पण राहिले होते निवडणुकीमध्ये, पण त्यांना विजय प्राप्त झाला नाही. अच्छा. आणि मग यावेळेस सुलभाताई कोडके यांचा पण खूप मोठा हात आहे माझ्या मागे, कारण त्यांनी मला मग उभं राहण्यासाठी प्रवृत्त केला आणि म्हटलं की तू उभी राहा. उभे राहिले तर दोघं पडतील. अविनाश भाऊ आणि हे जर फाईटला उभे राहिले असते दोघं पण पडतील. बरोबर बरोबर. त्यामुळे त्यांनी मला केलं समोर आणि मग मी निवडून आली. बरोबर आहे. म्हणजे लक आणि जनतेचा जी साथ होती, सपोर्ट होती, ते तुमच्या पाठीने आशीर्वाद रूपी आज तुम्ही नगरसेविका आहात. ताई, एक विचारायचं होतं की आता नगरसेविका व्हायच्या आधी तुम्ही जे काही कार्य समाजाकरिता तुमच्या प्रभागाकरिता केलेले आहे, त्याच्या बाबतीत जर आमच्या दर्शकांना तुम्ही सांगावं. नगरसेवकच्या पहिले मी म्हणजे समाजसेवा आमची चालूच होती, कारण आमच्या इथे जे मंदिर आहे, आश्रमातला मंदिर, तिथे आम्ही नेहमी कॅम्प घ्यायचो. महिलांसाठी जे योजना घेता येईल त्या घेत होतो. कारण जे पार्लरचा कोर्स आहे, त्याच्यानंतर मेहंदीचा कोर्स आहे, शिवण क्लास आहे, हे क्लास नेहमी घ्यायचो. कारण महिलांना काही ना काही उद्योग मिळाला पाहिजे, ज्यासाठी त्या स्वतःच्या पायावर उभे राहायला पाहिजे. बरोबर. त्यासाठी आम्ही नेहमी धडपड करत राहतो दोघे जण. छान. म्हणजे ताईंचं सुरुवातीपासूनच म्हणजे समाजकार्य हे सुरू आहे, महिलांकरिता स्पेशली सुरू आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे की एकदा का महिलाच्या पाठीमागे महिला उभी राहिली तर ती मागे तर येतच नाही. आणि त्याचं उत्तम उदाहरण ताई स्वतः आहेत. ताई, आतापर्यंत तुम्ही जे समाजकार्य केलं त्याच्या पाठीमागे तुम्ही नगरसेवक किंवा नगरसेविका म्हणून हा तुम्हाला शिक्का नव्हता. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या बेसवर काम केलं, पण आता सूत्र तुमच्या हातात आलेले आहे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने कामं करू शकता आणखी चांगल्या पद्धतीने. तर आता तुम्ही महिलांसाठी आणि तुमच्या प्रभागासाठी कुठले कुठले चांगले कामं अशी राबवणार आहात? आता मी महिलांसाठी उद्योग काढता येईल असं उद्योग पाहिजे, कारण महिला ह्या सक्षम झाल्या पाहिजे, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे. त्यासाठी मी नक्कीच समोर जाईल. आणि प्रभागात जे म्हणजे गरज आहे, तसं आमच्या इथे लायब्ररी नाही आहे, बऱ्याच ठिकाणी अभ्यासिका नाही आहे, ते करेल. आणि जिम नाही आहे मुलांसाठी. आणि आमचा परिसर अतिशय खूप हे झालेला आहे, खराब झालेला आहे. कारण गेल्या 8-9 वर्षामध्ये तिथे स्वच्छताच नाही आहे. स्वच्छता इतकी आवश्यकता आहे आमच्या, म्हणजे कारण आमच्या तिथे स्लम एरिया आहे, 6 ते 7 झोपडपट्टी एरिया आहे. तिथे अजिबात स्वच्छता नाही. पहिले तेच काम करायचं आहे, स्वच्छतेबद्दल. आताच आमसभा झाली, तिथे पण अगदी प्रखरतेने हा मुद्दा उचलला गेला स्वच्छतेचा. ताईंचं पण तेच म्हणणं आहे की स्वच्छता. आणि कदाचित सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की सगळ्यात जास्त जर या आता झालेल्या निवडणुकीमध्ये महिला जास्त निवडून आलेल्या आहे, त्यामुळे स्वच्छतेवर जास्तच भर पडलेला आहे, नाही का? बरोबर ना? खूपच विषय आहे तो स्वच्छतेचा. बरोबर बरोबर. ते मला एक म्हणायचं होतं की आमचे जे दर्शक आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? म्हणजे तुमच्या जसं आता तुम्ही नगरसेविका झाला, एक सक्सेसफुल वुमन म्हणून तुमच्याकडे बघितलं असतं, नाही? एवढ्या सगळ्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तर तुम्ही आमच्या दर्शकांना काय सुचवू शकता? मी दर्शकांना हेच सांगेन की कुठल्याही समस्या असेल त्या मी नक्कीच सगळ्यांच्या सॉल्व्ह करण्याचं काम करेल. म्हणजे प्रभाग मर्यादित न राहता तुम्ही कुठलाही जरी प्रश्न असेल तर सोडवण्यासाठी अग्रेसर असता.
ताईंच्या सोबत चर्चा करून आपल्याला हे तर लक्षात आलं की एक महिला जेव्हा नगरसेविका बनते तर नक्कीच त्या प्रभागाचा विकास हा झाल्याशिवाय राहत नाही. आणि ताईंच्या बोलण्यातून हेच जाणवतं की एक महिला म्हणून त्या अगदी निर्भीडपणे निश्चितच स्वच्छतेवर असो आणखी कुठल्या विषयावर असो खूप चांगलं काम त्यांचं राहणार आहे. नगरसेविका नव्हत्या तेव्हा पण त्या काम करत होत्या आणि आताही काम त्या करतील आणि पुढेही करत राहतील असंच आम्हाला वाटतं. वुमन्स 24 चॅनल ताई नेहमी तुमच्या पाठीशी असणार. कुठल्याही समस्या असेल, तुमच्या प्रभागाशी निगडीत असेल, शहराशी निगडीत असेल, तर नक्कीच आमच्यापर्यंत कळवा. तुमच्या ज्या काही न्यूज असेल आम्ही नक्कीच आमच्या चॅनलला लावू. आणि संजू भाऊ आणि तुमच्या सुलभाताई या नेहमी तुमच्याशी पाठीशी आहेत. त्यांचे सदैव तुमच्या कामाला हातभार आहेच. आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत. आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशाच नवनवीन मुलाखती करिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.